नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. विवाहित महिलेला तिच्या पतीसह मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आसमा शफीक पठाण असं मारहाण झालेल्या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. आसमा पठाण व तिचे पती शफीक पठाण या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून घरात वाद झाले होते. किरकोळ वाद टोकाला पोहोचून आसमा पठाण हिच्या पतीनं व मुलानं तिला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केले असल्याची माहिती आसमा पठाण यांनी दिली आहे. मी आसमा शफीक पठाण, राहणार मुकुंदनगर, छोटी मरियम मस्जिदच्या मागे. मी 15-20 दिवसापासून खूप त्रासलेली आहे. माझ्या घरच्यांनी, माझे मिस्टर शफीक गनी पठाण, माझा भाया रफीक गनी पठाण, माझा भाचा रेहान रफीक पठाण आणि माझा स्वतःचा मुलगा मुजम्मिल शफीक पठाण यांनी मला 15-20 दिवसापासून मी यांना घर भाडे, घर खर्च आणि लाईट बिलबद्दल सांगत होते. 2 महिन्याचे घर भाडे थकलेले आहे. त्याच्यावरून माझ्या मिस्टरांचे माझे वाद झाले असता आमच्या दोघांमध्ये ते दारू पिऊन आलेले असताना मी त्यांना बोलले तर त्यांनी मला मारहाण केली. माझ्या मारहाणीमुळे माझा भाऊ समोर राहत असताना तो आल्यानंतर त्यालाही मारहाण केली आणि त्याच्यानंतर मी भिंगार पोलीस कॅम्पमध्ये जाऊन 12 तारखेला शनिवारी कंप्लेंट दिली असता त्याच्यानंतर मी 4 दिवस आईवडिलांकडे होते. 10 तारखेला माझी 1.5 लाखाची भिशी निघाली होती. त्यांना माहीत असताना त्यांनी मला 1.5 लाख रुपये मागितले तर मी त्यांना काही दिले नाही. ते पैसे मी माझ्या घरच्या कपाटामध्ये लॉकमध्ये ठेवले होते आणि हे भांडण झाल्यामुळे मी 4 दिवस माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. तिथून 4 दिवसानंतर मी कपडे घेण्यासाठी आणि ते पैसे घेण्यासाठी परत आले असता माझ्या कपाटाचं लॉक तोडून त्यांनी माझे पूर्ण 1.5 लाख रुपये फरार केले आणि ते घरात असताना त्यांच्याशी माझा वाद झाला तर त्यांनी आणि त्यांच्या भायांनी, माझा भाचा आणि माझा मुलगा यांनी मला मारहाण करून माझ्या अंगी रॉकेल ओतले आणि मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी परत भिंगार पोलीस कॅम्पमध्ये जाऊन कंप्लेंट दिली असता त्यांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे सल्ला दिला. तर मी इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आत्ता सध्या ॲडमिट आहे. तरी पोलीस अधीक्षक साहेबांना माझी ही नम्र विनंती आहे की मला व्यवस्थित न्याय भेटावा व माझी जे काही पैसे गेलेले आहेत ते मला परत भेटावे ही नम्र विनंती. आणि माझ्या भावाला यांनी जी मारहाण करण्याची धमकी दिलेली आहे त्याच्यावर सुद्धा यांनी कारवाई करावी. त्यांना काही कमी जास्त झाले असता याचे जबाबदार हे 4 व्यक्ती राहतील: रफीक गनी पठाण, शफीक गनी पठाण, रेहान पठाण आणि मुजम्मिल पठाण.